माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा असताना भाजप श्रेष्ठींनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानं मोहिते पाटील समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। अस्वस्थ आणि नाराज झालेले मोहिते पाटील समर्थक काल सकाळपासूनच शिवरत्नकडे धाव घेऊन विजयदादांकडे आपल्या भावना व्यक्त करत आहेत। बाहेरगावी असलेले आमदार रणजितसिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अकलूजमध्ये परतण्याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2014 मध्ये माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता। मात्र 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या मतदारसंघातून फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपनं तिकीट दिलं। राष्ट्रवादीत होणारी कोंडी लक्षात घेता भाजपच्या तंबूत आलेल्या मोहिते पाटलांनी निंबाळकर यांना माळशिरसमधून तब्बल 1 लाखांचं लीड देऊन निवडून आणलं होतं। मात्र काही दिवसातच निंबाळकर यांच्याशी मोहिते पाटील समर्थकांचे खटके उडू लागले। गेल्या 1.5 वर्षापासून मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते। त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासूनच मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली होती। निंबाळकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता। आपला माणूस आपला खासदार म्हणून मोहिते पाटील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरती बऱ्याच पोस्ट केल्या होत्या। अनेकांनी अतिशय तीव्र शब्दात भावना व्यक्त केलेल्या आहेत, तर काहींनी सुब्रीचा सल्ला दिलाय। माढ्यातून लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपनं डावलल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांची आज 15 मार्च शिवरत्न बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्या बैठकीत मोहिते पाटील यांची भूमिका ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। भाजपनं उमेदवारीसाठी डावलल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात। धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेचे निवडणूक लढवावी अशी भावना देखील व्यक्त केली आहे, तर काहींनी शरद पवार यांची साथ घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरवावं अशीही मतं व्यक्त केली आहेत। त्यामुळे आज शिवरत्नवर होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे।